30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ आम्ही करत आहोत। प्रसंगी आम्हाला काही काम कमी करावे लागतील, पण जसं की अडचणीकरता शेतकऱ्याला मदत करावा निर्णय घेण्यामुळे इथं त्या निर्णयाचा पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभा आहे। कर्जमाफीची तारीख आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय काय आहे व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोणती आहे ती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। सरकारने शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। राज्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून अशा प्रकारचा विचार राज्य सरकार करीत आहे। कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी पात्र असणार आहे, जे लहान आहे आणि सीमांत शेतकरी आहे त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे। कारण असे शेतकरी हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था हातभार लावू शकतात। म्हणजेच 2025च्या कर्जमाफीच्या अटी व शर्तीमध्ये तुम्हाला बसायचं असेल तर या 5 ते 6 गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून हे काम तुम्ही पूर्ण केला तर कर्जमाफीचा डायरेक्ट फायदा या ठिकाणी तुम्हाला घेता येईल। शेतकरीसाठी जसं की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो, तर लक्षपूर्वक बघा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर बघा, शेतकऱ्यांनी जसं की कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून किसान कार्ड अंतर्गत शेतकरी जसं की कर्ज घेतला असेल आणि कर्जाची परतफेड वेळेवर पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज हे आता जे आहे ते थकीत पडलेलं असेल। म्हणजेच थकीत कर्ज असल्यामुळे आणि त्यांचं थकीत कर्ज पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेकडून घेता येत नाही। त्यामुळे जर कर्जमाफी झाली तर नवीन कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल, अशा प्रकारचा विचार राज्य सरकार करीत आहे। कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, जे लहान आणि सीमांत शेतकरी आहे त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे। कारण असे शेतकरी हे आपल्या देशाचा अर्थव्यवस्थाला हातभार लावू शकतील। म्हणजेच शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता नियमात जसं की नियम अटी निश्चित करण्यात आलेली आहे। या अंतर्गत वेळेस जसं की तेच शेतकरी लाभ घेऊ शकतील जे कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत आणि लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत। या कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांची नावे जारी करण्यात येतील त्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून जेव्हा सूचना देण्यात येईल त्या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागेल। म्हणजेच कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते, त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं। काही वेळा डायरेक्ट डीबीटी अर्ज न करता कर्जमाफी केली जाते। सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी इथं म्हणजेच ऑटोमॅटिकली पद्धतीने लागू केली जाते। अशा वेळी अर्ज करण्यासाठी गरज नसते, पण काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतात तरच कर्जमाफी केली जाते। कारण शासनाकडे पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट दिली जाते। जसे की शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँकेशी जोडलेले केवायसी पूर्ण असेल, बँक खातं, सातबारा, उतारा व कर्जाची तपशील सरकारकडे आधीच डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतो। म्हणजेच इथे बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती आणि थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते। सरकार ही माहिती तपासून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करतं। जर ही सर्व माहिती पूर्ण असेल तर शासन शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात म्हणजेच डीबीटीद्वारे कर्जमाफी रक्कम वर्ग करीत असते किंवा कर्जाची थेट माफ इथे होत असते। आता बघा, उदरनिर्वाह जसं की 2019ची महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या काही जसं की पात्र शेतकऱ्यांना अर्ज न करता थेट कर्जमाफी दिली होती। कारण बँकेकडून आणि महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता आणि ज्या शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध न होता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणाकडे जसं की कृषी विभागाकडे इथं जसं की महाई सेवा केंद्राकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं। जर तुमची माहिती सरकारकडे चुकीची असेल तर या शेतकऱ्यांची काही आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील। यामध्ये नोंदणी जसे की क्रमांक, अर्जाशी संबंधित कागदपत्रे, बँक खात्याचे तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संदर्भात मूळ कागदपत्र आणि मूळ अर्ज इथं प्रमाणात जसं की यांचा समावेश असतो। ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय गरजेचे आहे। कारण जेव्हा सरकार कर्जमाफी करतं तेव्हा ही कागदपत्र शेतकऱ्याकडे राहत नाहीत।
ही कागदपत्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही कागदपत्र काढण्यामध्ये म्हणजे जसं की भरपूर टाईम त्या ठिकाणी लागतो आणि जे कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी टाईम दिला असतो त्या टाईममध्ये त्या शेतकऱ्यांकडे कागदपत्र नसल्यामुळे ते अर्ज करू शकत नाहीत आणि त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतं। त्यामुळे ही सांगण्यात आलेली डायरेक्ट जसं की डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, परंतु यापैकी कोणतीही कागदपत्र तुमच्याकडे नसेल आणि तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण कर्जमाफीची घोषणा कधीही केली जाऊ शकते। कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं हालचाली सुरू आहेत आणि खास म्हणजेच ज्या कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। बाकी म्हणजे इथं संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीची महत्त्वाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी होती, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी होती मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।